बुलेटिनमध्ये सुरुवातीला आजच्या दिवसाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावरती अगदी भगव्या उत्साहात पार पडतोय। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातनं शिवप्रेमींनी रायगडावरती काल रात्रीपासूनच यायला सुरुवात केली। आज अभिषेक इतिहास आपल्याला बघायला मिळतो। आपण पाहतो की रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी हे सर्व धारकरी शिवकालीन वेशभूषेमध्ये तिथली शिवकालीन शस्त्र घेऊन तिथे आलेले आहेत। राजसदरेमध्ये मानाचा मुजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवराज्याभिषेक सोहळा आनंदाचा सोहळा आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये तत्कालीन शिवकाळ कसा होता हा जिवंत करण्यासाठी हे सर्व धारकरी या राजसदरेमध्ये किल्ले रायगडावरती आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, उदय जाधव, न्यूज लोकमत, किल्ले रायगड। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विभाग अध्यक्षांची बैठक पार पडणार आहे। मनसे नेते संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे या बैठकीत कोणता निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज अतिशय महत्त्वाची बैठक राज ठाकरे घेणार आहेत। दरम्यान राज ठाकरे या बैठकीमध्ये काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखी एक मोठी बातमी, मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरण मुंबईमध्ये ईडीच्या ठिकठिकाणी छापेमारी ईडीनं केलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी हे छापेमारी करण्यात आलेली आहे। ईडीकडून ही छापेमारी करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी ईडीनं छापे टाकलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी यशा कोटक आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। यशा, मुंबईमध्ये ईडीनं छापेमारी केली असल्याचं कळतंय, काय अपडेट? ईडीने हे जे यूडब्ल्यूचा केस होता त्याच्यामध्ये पॅरलल मनी लॉन्ड्रिंग इन्व्हेस्टिगेशन सुरू केली होती आणि याच्यामध्ये बीएमसीचे ऑफिशियल्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स याचे फायनान्शियल इरेग्युलरिटीज जे होते त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करत होते। आता हे पॅरलल इन्व्हेस्टिगेशन मध्ये ईडी छापेमारी करत आहे मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स आणि काही बीएमसी ऑफिशियल्स आहेत त्यांना पण ईडी इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवू शकते। आता याच्यामध्ये मुंबई पोलिसची जी इकॉनॉमिक ऑफेन्स विंग होती त्यांनी 13 लोकांना बुक केले होते या केसमध्ये। त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्स होते, 5 कॉन्ट्रॅक्टर्स होते, बीएमसी ऑफिशियल्स होते 3 आणि 3 मिडलमॅन होते। 2 प्रायव्हेट कंपनी होती ज्यांनी बीएमसीला जे लॉस केलं होतं त्याचे अमाऊंट 65 करोड जितके होते। आता या स्कॅम मध्ये आपण बघितलं होतं की मुंबई पोलिसचं जे ईओडब्ल्यू होतं त्यांनी दिनू मोर्लेला पण समन केलं होतं कारण त्याचा लिंक एक कॉन्ट्रॅक्टर सोबत होता। पण आता ईडी कुठे छापेमारी करत आहे त्याचं प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आले आहे आणि एक्झॅक्ट लोकेशन अजून क्लिअर नाही झालं। हे आपण जे मिठी रिव्हरचं स्कॅम बघताय ते ऍक्च्युली जे मिठी नदी जे स्लम पॉकेट्स वरून जात होते त्याचा जे वॉटर होता ते आसपास आणि सोमवॉटर ड्रेनेज कॅरी करण्याचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले होते 65 करोडचे आणि याच्यामध्ये ईडीला असा संशय आहे की हे 65 करोडचं स्कॅम झालंय। हो, ठीक आहे यशा, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352वा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर भगव्या उत्साहात पार पडणार आहे। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केली आहे। या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर सकाळी 9:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाईल। तर आज कोणतीही वाहतूक कोंडी किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केलेत। त्यानुसार रायगड जिल्ह्यात रात्री 10 वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे।
महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 352वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या दिमाखात साजरा होतो. आपण आहोत आता राजसदरेमध्ये. आपण इथे माझ्या मागे पाहत असाल शिवछत्रपतींची मूर्तीची सजावट जी आहे ती आता करण्यात येते, अंतिम टप्प्यामध्ये आहे. पुढच्या काही वेळातच राजसदरेमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात होणार आहे. आपण ते पाहत असाल छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीमधील पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या अवतीभोवती अतिशय उत्कृष्ट अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. फुलांची आरास करण्यात आलेली आहे. खाली जर आपण पाहिलं तर इथे मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो इथे होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. इथे शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन केलं जाणार आहे, त्यांच्यावरती दुग्धाभिषेक केला जाणार आहे आणि त्यानंतर इथे शिवराज्याभिषेक सोहळा विधिवत पार पाडणार आहे. आपण इथे समोर पाहत असाल हे किल्ले रायगडावरची राजसदर आहे. आज इथे दिवसभर लाखोंच्या संख्येने संपूर्ण देशभरातून आपण पाहत असाल शिवभक्त मावळे मोठ्या संख्येने इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण पाहत असाल अनेक धारकरी आहेत, भालधारी आहेत, सर्वजण इथे छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी इथे आलेले आहेत. समोर आपण पाहत असाल नगरखान्याच्या पलीकडे आपण पाहत असाल संपूर्ण शिवभक्तांची गर्दी जी आहे ती झालेली आहे. नगरखान्यामध्ये स्वागत यात्रा जी आहे ती निघत असते आपण पाहतोय आणि त्याच्या पुढे होळीचा माळ आहे. होळीच्या माळावर देखील रणमैदानी खेळ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आता सुरू असल्याची माहिती मिळते आहे. काल रात्रभर इथे शिवव्याख्याते असतील, शिवशाहीर असतील, हे छत्रपतींचं एकूण पोवाडे जे आहेत ते गात होते आणि आता आपण इथे समोर पाहत असाल पुढच्या काही वेळातच इथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होत आहे. लाखोंच्या संख्येने इथे शिवभक्त या राजसदरेमध्ये उपस्थित झालेले आहेत. संपूर्ण रायगड किल्ल्यावरती आता या क्षणाला 1 लाखाहून अधिक शिवभक्त जमा झाले असल्याची माहिती मिळते. पोलिसांचाही बंदोबस्त इथे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. 6 जून एकच जून असा नारा जो आहे संपूर्ण किल्ले रायगडावरती दुमदुमतोय. जय शिवाजी जय भवानी यांचा गजर जो आहे आपल्याला किल्ले रायगडावरती इथे पाहायला मिळतो आहे आणि पुढच्या काही वेळातच सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडावरच्या या राजसदरेमध्ये रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होते. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक पार पडणार आणि हा शिवराज्याभिषेक पाहण्यासाठी देशभरातून हजारो शिवभक्त लाखोंच्या संख्येने किल्ले रायगडावर दाखलेले आहेत. आत्ता आपण किल्ले रायगडावर आहोत आणि आत्ता आपण बातचीत करणार आहोत किल्ले रायगडावर आलेल्या शिवभक्तांची. या ताई कुठून आलात ताई तुम्ही? पुण्यातून आलेल्या शिवभक्त आहेत त्यांच्याकडनं जाणार. ताई तुम्ही किल्ले रायगडावर आलात सोहळा पाहण्यासाठी, काय सांगाल? आम्ही काल सकाळी इथे आलेलो आहोत. आम्ही 3 तास हा जो काही रायगड किल्ल्याच्या मातीचा प्रवास केला हा आमच्यासाठी इतका सुखद धक्का देणार आहे की आयुष्यात मी असं म्हणेल की जर महाराष्ट्रीयन म्हणून जर जगायचं असेल तर नक्कीच रायगडाच्या मातीला एकदा तरी तुमचे पाय लागू देत. तुमचं आयुष्य सार्थक. तयारी जी आहे ती सुरू आहे आणि इथे आपण पाहत असाल बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय इथे आलेले आहेत. धनंजय देशमुख असतील, संतोष देशमुख यांची कन्या असतील, वैष्णवी, या सर्वजण इथे आलेले. रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी इथे हे सर्वजण आलेले. आपण धनंजय यांच्याशी बोलूया. धनंजय, तुम्ही आज किल्ले रायगडावरती आलेले आहात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी, काय प्रतिक्रिया? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आम्हाला जे काही अन्यायाच्या विरोधात लढायचं, जे कुटुंब आमचं, ज्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माझे भाऊ, वैभवीचे वडील आणि आमचे कुटुंब प्रमुख ज्यांना हिरावून घेतलं या क्रूरकर्म्यांनी, त्यांच्या विरुद्ध लढण्याची शक्ती आम्हाला मिळाली आणि आम्ही महाराजांचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहोत. महाराजांचे देखील आशीर्वाद घेतले, आईसाहेबांचे आशीर्वाद घेतले आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. न्याय मागण्यासाठी तुम्ही रयतेच्या राजाच्या दरबारात आलेला आहात. काय ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात, यांच्या स्वराज्यामध्ये न्याय मिळत होता, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला जात होता आणि जी महाराज शिक्षा द्यायचे, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र शासनाने आता जो झालेला अन्याय आहे तर आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि विनंती देखील आहे. सोबत वैष्णवी, आपण त्यांच्याशी बोलूया. वैष्णवी, तुम्ही देखील राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं 6 जून रोजी संकल्पना केली की मला स्वतःचं राज्य स्थापन करायचंय आणि मला एक माझं स्वराज्य स्थापन करायचंय की तिथं सर्वजण एक रूपाने राहतील. तसं या महाराष्ट्रामध्ये पण सर्वांनी आपण एक रूपाने राहिलं पाहिजे. जसं या रायगडावर येऊन महाराजांना बळ यायचं, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, तसं आमच्या पण आणखी बळ यावं आणि आमची जी राहिलेली लढाई आहे ती आम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ एवढीच अपेक्षा आहे. रयतेच्या राजा दरबारात तुम्ही आलात न्याय मागण्यासाठी,
आज महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन आम्ही आज तोच संकल्प करतोय की आम्ही माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून सोहळा आहे आणि रयतेच्या राज्यात दरबारामध्ये देशमुख कुटुंबीय इथे न्याय मागण्यासाठी आलेले आहेत. देशमुख कुटुंबीय यांना आम्हाला न्याय मिळावा यासाठीच आम्ही आज रयतेच्या राज्यात दरबारात इथे दाखल झालो असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत,